साड्यांचा लावलेला आहे. आपण आता दुकान बघू शकता. उमरीचा बाजार शुक्रवार. आज आपल्या मागे हे साड्याचा स्टॉक वगैरे, सर्व साड्यांचा स्टॉक वगैरे, समोर साड्यांचा स्टॉक. संक्रांत स्पेशल बाजार आज शुक्रवारचा पडलेला आहे आणि आज बसलेलो आहे बाजारपेठेत. बाजारची वेळ आहे 2:30ची. आता वाढलेली आहे ती 1 ते 1:30. कसं आहे, आपण हा व्यवसाय करण्यामागे एकच उद्देश आहे की त्याला शेतीबरोबर काहीतरी आपल्या घरखर्चासाठी वगैरे शेतीतील खर्च होणारा या व्यवसायातून निघतो. त्यामुळं हा छोटा मोठा शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून आपण साडी व्यवसाय निवडलेला आहे. भरपूर स्टॉक सध्या बाजारात आणलेला आहे साड्याचा. वेळ बाजारपेठ भरण्यास आपण लवकर सोडलेला आहे. उशीर झाल्यानंतर कसं बाजारपेठेत जागा वगैरे मिळत नाही, त्यामुळं लवकरच आलो आहे आणि लावलेलं आहे आपलं दुकान. एक प्रकारचं फेरीवाला बिझनेस याला म्हणू शकता. फेरीवाला व्यवसाय ना. कोणतं आपल्याला या जागी शेटरचं भाडं द्यायचं, ना कामगाराचं पगार करायचं. स्वतःचा मालक म्हणून व्यवसायात फक्त काही ठिकाणी बाजारपेठेत आपल्याला 10 रुपयाची पावती फाडावी लागते. ती ग्रामपंचायतची पावती असते. बाकी काहीच खर्च नसतो आणि आपल्या गाडीचं पेट्रोल 50 रुपयाचं. बाकी काही विषय नाही. मग व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजे अनेकांनी आणि छोटमोठे व्यवसायात उतरलं पाहिजे. साडी व्यवसाय मला सोडायचं राहिलं बरंच अजून. बघू, संक्रांतीचा बाजार आहे त्यामुळं पाठीमाग सर्व भाजीपालेवाले असतात. आपला जिल्हा आहे परभणी, तालुका परभणी. ताजी परभणी म्हणतो आम्ही त्याला. जगात जर्मनी, भारतात परभणी, अशी आमची ही परभणी. आणि त्या परभणीतीलच मी एक नवउद्योजक, एक व्यवसाय करू इच्छितो आणि करून बघतोय. गेली 2-3 वर्ष झालं मी या व्यवसायात आहे सातत्यानं. साड्यांचा स्टॉक बघू शकतो. साड्यांचा स्टॉक व्हिडिओ बनवणार. कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या पेजला फॉलो करा. व्हिडिओ शेअर करा. अनेक व्हिडिओ यानंतरही मी अपडेट करेन, आपल्यापर्यंत पोहोचवेल. कारण की यातून एक व्यवसायाची संधी निर्माण होऊ शकते. युवकांना एक प्रेरणा मिळू शकते आणि ज्यांना कोणाला मार्गदर्शन हवं असेल ते कॉल करू शकता आपल्याला. आणि एक युवक नोकरीच्या शोधात असताना आपल्या आयुष्यातील टाइम बराच वेळ घालवतात. कुठेही नोकरीची संधी उपलब्ध नसल्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की बेरोजगार राहण्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे व्यवसाय निवडून
घरच्यांनाही त्या गोष्टीत मदत होईल. घरच्यांना हक्कांना तुमच्याकडे भांडवल नसेल तर घरच्याला हक्कानं मागा. वडीलधारी मंडळांना मला व्यवसायासाठी भांडवल लागत असेल त्यांच्याकडून भांडवल घेऊन बिनधास्त व्यवसायात उतरा. अगोदर छोट्या गुंतवणुकीपासून व्यवसायाला सुरुवात करा. सध्या व्यवसाय म्हणजे एक स्पर्धेचं युग झालेलं आहे. अति भांडवल गुंतवणं बी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळं छोटं भांडवल घेऊन कोणताही एखाद्या छोट्या व्यवसायात उतरा, जेणेकरून जरी नाही व्यवसायात तुम्हाला स्ट्रगल झालं तरी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून छोटं भांडवल घेऊन पहिल्यांदा तुम्ही एक व्यवसायात प्रयत्न करा. आणि व्यवसाय करण्यापूर्वी तुम्ही त्या क्षेत्राचा अनुभव घ्या. अनुभव घेण्यासाठी तुम्ही 5-6 महिने कुठेही नोकरी करू शकतात. ती नोकरी यासाठी करा की मी भविष्यात व्यवसायाचा मालक होईल, म्हणून ती नोकरी 5-6 महिने कुठेही अनुभव घेण्यासाठी तुम्ही करू शकता. आपल्याकडे स्टँड अवेलेबल नाही आहे. एक स्टँड घ्यावं लागतं. मित्रांनो, नक्की कमेंट करा, नक्कीच व्हिडिओ शेअर करा. चला इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. व्यावसायिक. धन्यवाद.